आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंसह 10 जणांना सहआरोपी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे। तर धनंजय मुंडे हे यातील काही जणांच्या संपर्कात होते असाही दावा करण्यात आलाय। हे 10 जण नेमके आहेत कोण आणि या 10 जणांचा संतोष देशमुख प्रकरणामध्ये नेमकं काय कनेक्शन आहे जे अंजली दमानिया यांनी जोडले, पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। धनंजय मुंडेंना कुणाचे वाचवण्याचे प्रयत्न, मुंडेंच्या मोबाईलवरूनच शिवलिंग मोराळेला मेसेज, वाल्मिक कराडच्या मित्राचा तपासात सहभाग, हे सगळे प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले आरोप। अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंसह 10 जणांना सहआरोपी करण्याची मागणी केली। दमानियांनी नाव घेतलेल्या 10ही जणांचे हत्या प्रकरणातल्या आरोपींशी कुठे ना कुठे संबंध आहेत। हत्येतला मास्टरमाइंड वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा खास माणूस आहे। वाल्मिक कराडला पुण्याच्या CID कार्यालयात शिवलिंग मोराळेनं सोडलं। बालाजी तांदळे हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा कार्यकर्ता आहे। सारंग आंधळेला धनंजय मुंडेंच्या मोबाईलवरून मेसेज पाठवले। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जाण्यासाठी डॉक्टर वायबसेंनी मदत केल्याचा आरोप आहे। हत्येनंतर SP अविनाश बारगळ यांच्या भूमिकेवर आणि प्रकरण हाताळण्यावर आक्षेप घेण्यात आले। PSI राजेश पाटील यांचे वाल्मिक कराड सोबतचे CCTV फुटेजेस समोर आले होते। हत्येतील आरोपींना मदत केल्याचा आरोप PI महाजन यांच्यावर आहे। PI भागवत शेलारांनी आरोपींना मदत केल्याचा आरोप करण्यात आला होता। LCB अधिकारी गित्ते यांना संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आल्याचं माहीत होतं। तर माझी मागणी आहे की धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, डॉक्टर वायबसे व त्यांच्या पत्नी, SP बारगळ, PSI राजेश पाटील, PI महाजन, PI भागवत शेलार आणि ते जे गित्ते आहेत, जे LCBचे अधिकारी होते, ते अशा 10 जणांना सहआरोपी करा। त्या मीटिंगला देखील हे सगळे हजर होते। तिथे 2 पोलीस अधिकारी सुद्धा हजर होते। ही सगळी माहिती जी आता येते पण चार्जशीटमध्ये त्याचा उल्लेख नाही। तर हे महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत, हे त्यांना कुठे वाचवण्याचा प्रयत्न करतायत का? देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड CIDला शरण येईपर्यंत झालेला ड्रामा चांगला चर्चेत होता। यावेळी वाल्मिक कराड ज्या गाडीतनं आला ती शिवलिंग मोराळे या समर्थकाची। कराडला CID ऑफिसमध्ये सोडण्याचा मेसेज धनंजय मुंडेंनीच पाठवल्याचा दावाही दमानिया यांनी केलाय। थांबल्याच्या नंतर अचानक माझी गाडी बघून त्यांनी अण्णांती एका बारक्या गाडीत आलेले दिसले मला हात केला की मी अचानक घाबरल्यासारखं झालो की अण्णा म्हणले मला काय कर, हे तर ऑफिसला नेऊन सोड, मला जरा ही बारकी गाडी येते त्रास व्हायला लागला। मग अचानक त्या 3 जण उतरले, 2-3 जण होते, त्यात 2 जण माझ्या काय ओळखीचे नव्हते। त्यांना मी गाडीतून बसवलं ना CID ऑफिसला गेलो। धनंजय मुंडेच सगळं करत होते। ते त्याच्यात बालाजी तांदळे असो, शिवलिंग मोराळे असो, सारंग आंधळे असो, या सगळ्यांना मेसेज पाठवण्याचं काम देखील धनंजय मुंडेंच्या सेलफोनवरनं होत होतं। त्यांच्याकडे 3 फोन होते आणि त्या 3ही फोनवरनं ते सगळ्यांशी संपर्कात होते। शिवलिंग मोराळेला सांगण्यात आलं होतं की तू कराडला घे, इकडनं इथे सोड CIDच्या ऑफिसमध्ये। बालाजी तांदळेला सांगण्यात आलं होतं। देशमुखांच्या हत्या प्रकरणात बीड पोलिसांची भूमिका कायम संशयास्पद होती। मुंडेंचा कार्यकर्ता बालाजी तांदळे पोलिसांसोबत तपासात सहभागी होता आणि मुंडेंचं प्रकरण निपटवा असे आदेश बालाजी तांदळेला दिले होते असाही दावा दमानिया यांनी केलाय। 15 तारखेपर्यंत म्हणजे पहिल्याच दिवशी 9 तारखेपासून बालाजी तांदळे हे पोलिसांबरोबर फिरायला लागले होते। पण लेटर दिलं गेलं त्यांना 15 तारखेला आणि कुठचं पोलीस स्टेशन आरोपीच्या मित्राला लेटर देऊन सांगतं की तू आमच्याबरोबर तुझी गाडी घेऊन ये आणि आपण शोध सुरू करू। पोलिसांबरोबर या आरोपींची जी शोध घेत होता तो एवढ्यासाठी की हे प्रकरण जेव्हा शेकायला लागलं तेव्हा तो आरोप कराड किंवा त्यांच्यापर्यंत पोचू नये म्हणून या लोकांना अटक करून तिथल्या तिथे निपटवा, याच्यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते। संतोष देशमुखांचं अपहरण झालं याची सगळी माहिती LCBचे अधिकारी गित्ते यांना माहिती होती, पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही। त्यामुळे त्यांनाही सहआरोपी करण्याची मागणी दमानिया यांनी केली आहे। LCBचे जे गित्ते होते त्यांनी प्रचंड प्रमाणात
मदत केली होती या सगळ्या टोळीला, त्यांना पूर्ण कल्पना होती की संतोष देशमुख यांना उचलून नेलं गेलेलं आहे, तरी सुद्धा त्यांनी मदत केली, तर हे सगळे 6 आरोपी झाले पाहिजेत. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीपासून सुरू झालेले आरोप प्रत्यारोप आता 6 आरोपी करा इथवर पोहोचलेत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.